हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपल्याला असं बघायला भेटलं होतं की आजी स्वानंदीला दागिने ठेवण्यासाठी लॉकरचा कोड सांगते. तेव्हा स्वानंदी लॉकरचा कोड लक्षात ठेवते आणि तिथे दागिने ठेवते. पण अर्पिता हे ऐकत असते आणि अर्पिताला लॉकरचा कोड माहीत पडतो. तेव्हा अर्पिता इकडे अंशूने 15 लाख जुगारमध्ये घातलेले असतात. त्याच्यामुळे त्याला 15 लाखांची गरज असते, कारण की आनंदने समरला सांगितलेलं असतं की अंशूने 15 लाख काढले म्हणून. आता ते 15 लाख जुगारमध्ये हरला आहे हे त्याला सांगायचं नसतं. मग त्याला कळत नसतं की आता काय करायचं म्हणून. तेव्हा मल्लिका डोकं लावते आणि अर्पितानेही ते कोड लक्षात ठेवलेला असतो. तेव्हा अर्पिता मल्लिकाला सांगत असते की आजीने अगं स्वानंदीला तो लॉकरचा कोड सांगितला आहे. हे आजी अशी काय करते, म्हणजे आपल्याला कधी सांगत नाही आणि स्वानंदीला सांगितलं आहे. तेव्हा मल्लिका तोच संधीचा फायदा उचलते आणि अर्पिताला लॉकरमधून ते दागिने आणण्यासाठी प्रवृत्त करते. तेव्हा अर्पिता तिथे जाते आणि ती दागिन्याच्या ऐवजी जेवढी कॅश भेटेल तेवढी कॅश उचलते. तेवढं तिथे स्वानंदी येते. स्वानंदी तिला प्रश्न करणार तेव्हा अर्पिता तिलाच उलटं बोलायला लागते आणि आजीही तितक्यात तिथे येते. आजीलाही अर्पिता उडवाउडीचे उत्तर देऊन तिथून पळ काढते आणि इकडे ती अर्पिता पैसे घेऊन येते. अंशू पटकन पैसे घेतो आणि बघतो तर 15 लाखच रुपये असतात बरोबर. तेव्हा अंशू ते पैसे ऑफिसमध्ये जाऊन त्या एम्प्लॉईला सांगतो की हे पैसे भर आता आणि इथून पुढे कधीच आपलं नाव यायला नाही पाहिजे आणि माझं नाव जर आलं ना तुला डायरेक्ट वरती पाठवेल, कळलं ना. समर दादा पण ना एवढी करोडोंची प्रॉपर्टी, यात 15 लाखच यांना बरोबर लक्षात येतात. इकडे अकाउंट डिपार्टमेंटला आनंद पैशांचं हे करत असतो, एंट्री करत असतो. तेव्हा आनंद बघतो तेव्हा त्याला ती कॅश दिसते. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की तो बोलतो की 1 मिनिट, समरला ही कॅश मी घरी ठेवण्यासाठी दिली होती, तोच सिक्वेन्स आहे हा. पण मी ही कॅश तर घरी ठेवायला दिली होती, म्हणजे घरची कॅश पुन्हा ऑफिसमध्ये आली नाही, हे समरला सांगायला पाहिजे. इकडे स्वानंदी खोलीमध्ये येते. तिला दागिने हवे असतात पूजेसाठी घालायला. तेव्हा ती लॉक कोड ट्राय करत असते. त्याच्या आधीच समर येऊन लॉकरमध्ये पैसे बघतो. तेव्हा त्याला 15 लाख रुपये दिसत नसतात. तेव्हा तो आजीला विचारतो आणि आजीला सांगतो की आजी, तू लॉकरचा कोड कोणाला सांगितला होता का. तेव्हा आजी बोलते की हो, मी स्वानंदीला सांगितला होता. तेव्हा समर बोलतो आजी 15 लाख रुपये नाही आहे. तेव्हा आजी बोलते पण स्वानंदी असं नाही करणार आहे, आत्ताच मी तिला कोड सांगितला आणि लगेच ती कसं करणार असं. समोर बोलतो की मी लॉकरचा कोड बदलतोय, आता फक्त तुला आणि मलाच माहिती असणार आहे. 12-24 हा कोड आहे, तू कोणाला सांगायचं नाही म्हणून. इकडे स्वानंदी दागिने घालण्यासाठी येते. तेव्हा ती कोड ट्राय करत असते पण तो कोड ट्राय होत नसतो. तेवढ्यात समर आणि आजी येतात. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी, अहो मी कोड ट्राय करते पण मला नाही जमते, मला दागिने हवे होते. तेव्हा समर बोलतो की रोहनच्या ताई, तुम्ही याआधी लॉकरचा कोड ट्राय केला होता का. तेव्हा स्वानंदी बोलते हो, आजींनी मला दागिने दिले म्हणून मी ठेवायला दिले होते, पण आता उघडतच नाही येते. तेव्हा समर बोलतो की ठीक आहे, इथून पुढे आजींना सांगत जा तुम्हाला काय हवं नको ते. तेव्हा आजी तिला दागिने काढून देते. समर आणि आजी चालली जातात. तेव्हा स्वानंदी मनात बोलत असते की कोड बदलला आहे आणि का, पण आजींनाही माझ्यावर विश्वास नाही का, काही यांना असलं डाऊट आला आहे का, पण मी तर काहीच नाही केलं आहे. इकडे गोंधळाची पूजा सुरू होते. स्वानंदीच्या घरचे सगळे मंडळी येतात. तेव्हा सगळे एकमेकांना भेटत असतात. मंदाकिनी येते. मंदाकिनी समरला नमस्कार करते, पण समरला तिची राग असतो त्याच्यामुळे समर तिच्याकडे बघतही नाही. मल्लिकाही तिला इग्नोर मारते. अर्पिताही येते. अर्पिता आल्यावर अर्पिता रोहिणीला बोलते की रोहिणी, तुला किती वेळा सांगितले इथे महागड्या वस्तू ठेवत जाऊ नकोस म्हणून. बाहेर मंदाकिनीचा ती अपमान करत असते. तेव्हा अर्पिता किचनमध्ये जाते पाणी प्यायला. तेवढं तिथे आदिराही असते. तेव्हा अर्पिता आदिराला बोलते की काय आदिरा, कशी आहेस, कशी आहे तुझं गरीब सासर. तेव्हा आदिरा बोलते की खूप छान, फंटॅस्टिक. आणि तुझं काय, तू काय करतेस इथे माहेरी पडीक. तेव्हा अर्पिताची चेअर चिडते आदिरा. तेव्हा आदिरा बोलते की ताई, टॉन्ट घेता येत नसतील ना तर टॉन्ट देऊ पण नको. तेवढ्यात आजी येते आणि बोलते की काय तुम्ही दोघी किती दिवसांनी भेटले आणि असे भांडायला आले आहेत का. इकडे गोंधळाची पूजेची सुरुवात होते. तेव्हा समर पूजे करत असताना पाय पडताना मनात बोलत असतो की घरात आल्या आल्या रोहनच्या ताईने 15 लाखावर हात घातला आणि त्यात नंतरही दागिने घालून मिरवतायत आणि पूजेला बसतायत. कसं काही वाटत नाही या बाईला. तेव्हा स्वानंदी मनात बोलत असते की मला माहिती की समरचे आदिराचे दादा आता काय विचारात पडलेत की त्यांचं आमच्याबद्दलचं मत बदलायला हवं. मुळात त्यांना असं वाटायला हवं की त्यांची बहिणी चांगल्या घरात गेली आहे. तेव्हा स्वानंदी प्रार्थना करते, मी त्यांची पत्नी आणि ह्या राजवाडे घराची सून, त्यांच्याबद्दल जो माझ्या आईबद्दल आणि त्यांच्या मनात जो माझ्या आईबद्दल आणि माझ्याबद्दल जो गैरसमज झाला आहे तो दूर करेन. आजींचाही आता काहीतरी गैरसमज झाला आहे. मी सगळ्यांचा विश्वास जिंकेन. एक चांगली बायको आणि चांगली सून होऊन दाखवेल. परमेश्वरा, फक्त माझ्या पाठीशी उभं राहा रे बाबा. तेवढं अंशू तिथे येतो.
त्याच्या आईला भेटतो आणि बोलतो की मॉम कॅश जमा केली. तेव्हा मल्लिका बोलते की सगळी जमा केलीस का? तेव्हा अंशू बोलतो की ऑफकोर्स. तेव्हा मल्लिका बोलते की आता परत माती खाऊ नकोस. गोंधळाचा प्रोग्राम चालू असतो. तेवढ्यात आधी रोहनचे बाबा बोलतात की रोहन आता आपण निघायला हवं. तुझ्या आईने अजून काही उद्योग करून ठेवला ना तर. तेव्हा रोहन बोलतो की ठीक आहे मी आदिराला सांगतो. तेव्हा रोहन बोलतो की आदिरा आपल्याला निघायला हवं. तेव्हा आदिरा बोलते की इतक्या लवकर? तेव्हा रोहन बोलतो की प्लीज. तेव्हा आदिरा बोलते की ओके मी पिंट्या दादाला बाय म्हणून येते. तेव्हा ती समरकडे जाते. समर तिला विचारतो की बाळा कशी आहेस, कशी आहेत ते लोक? तेव्हा आदिरा बोलते की डोंट वरी दादा, मी खूप छान आहे आणि सगळे खूप चांगली माणसं आहेत. तेव्हा आदिरा विचारते तू कसं आहे, तुझं काय चाललं आहे मॅरिड लाईफ? तेव्हा समर बोलतो की जोपर्यंत तुझं सगळं व्यवस्थित आहे तोपर्यंत आमचं व्यवस्थित आहे. इकडे स्वानंदीची आई स्वानंदीला सांगत असते की तुझ्या नंदिनी तो शो पीस असा उचलायला लावला की जसं की मी त्याच्यावर झडप घालणार आहे. पण नक्कीने स्वानंदीला सांगत असते की ही आदिरा ही पोरगी काय म्हणायला येईल तशी वागत असते. असं ती आदिराबद्दल स्वानंदीला काही काही सांगत असते. तेव्हा स्वानंदी तिला समजत असते की आई लग्नाच्या वेळेस एवढा गोंधळ झाला आहे तर बघितलं ना, थोडासा वेळ दे जरा. तेवढ्यात स्वानंदीचे बाबा येतात आणि बोलतात की बरं नंदू आम्ही निघतो. तेव्हा असं रोहनही येतो आणि बोलतो की ताई तू ठीक आहेस ना, आय मीन टू से तू खुश आहेस ना? तेव्हा स्वानंदी हसून त्याला उत्तर देते की मी ठीक आहे, काही काळजी करू नको. सगळे एकमेकांना नमस्कार करून बाय बाय म्हणतात. तेवढ्यात मल्लिका आदिराला आवाज देते की डॉल. तेव्हा मल्लिका बोलते की कशी आहेस डॉल, खुश आहेस ना? खूप काम पडतं का तुला त्या घरात, त्या खुराड्यात? तुला काही पैसे हवेत का? लागणार असतील तर मागून घे, देऊ का मी? तेव्हा आदिरा बोलते नो मॉम, आय एम परफेक्टली ऑल राईट. मला काही गरज नाही पैशांची, बट थँक्स फॉर आस्किंग. तेव्हा अर्पिता आणि अंशू एकमेकांकडे बघून हसतही असतात. तेव्हा आदिरा समरकडे बघते आणि बोलते पिंटे दादा येते, बाय. तेव्हा समरही बोलतो बाय आणि काळजी घे स्वतःची आणि कधीही लागला तरी फोन कर, अगदी मध्यरात्रीसुद्धा. तेव्हा आदिरा उगाच त्याचा मजाक घेते. बापरे मध्यरात्री वगैरे मी फोन नाही करणार तुला. तेव्हा समर बोलतो तेव्हा आदिरा बोलते ओके ओके फाईन, मला कळलं आहे तुला काय म्हणायचे. बरं काहीही लागलं तरी मी तुला कॉल करेन, ओके. तेव्हा स्वानंदीच्या घरचे सगळे लोक एकमेकांना बाय करून चालले जातात. तेवढ्यात तिथे ते निघणार, तेवढ्यात तिथे आनंद येतो. आनंद समरकडे येतो. तेव्हा आनंद बोलतो जरा महत्त्वाचं बोलायचं तुझ्याशी, येतोस का? तेव्हा समर बोलतो आत्ता. तेव्हा आनंद त्याला समरच्या खोलीत घेऊन जातो. तेव्हा आनंद बोलतो की आज ही कॅश घे, ही कॅश आज अंशुमनने ऑफिसमध्ये जमा केली. तेव्हा समर बोलतो की हो मीच सांगितलं होतं त्याला. तेव्हा आनंद बोलतो की हो पण ही तीच कॅश आहे, हिच्यावरचा सिरियल नंबर बघ, ही तीच कॅश आहे जी मी तुला घरी ठेवायला दिली होती आणि तीच आता तूच बघ की ही कॅश ऑफिसमध्ये पर्यंत कशी आली. समोर विचारात पडतो आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.